नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे युद्धासंदर्भातली. 2011 नंतर थायलंड आणि कंबोडियात पुन्हा एकदा युद्ध सुरू झालंय. या युद्धाला दोन्ही देशातला जुना वाद कारणीभूत ठरलाय. हा वाद काय आहे, दोन देशांमध्ये युद्धाला सुरुवात का झाली, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. आता थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध. थायलंडचा कंबोडियावर एअर स्ट्राईक. जुना वाद पुन्हा पेटला. रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण या देशांमध्ये पेटलेला संघर्ष पूर्णपणे थांबलेला नसतानाच आशियातील आणखी दोन देशांमध्ये संघर्ष सुरू झालाय. थायलंडनं कंबोडियन लष्करी केंद्रावर हवाई हल्ले केले. त्यातच थाई आणि कंबोडियन सैन्यात झालेल्या एका छोट्या चकमकीत एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाल्यामुळं तणाव आणखी वाढलाय. तसंच कंबोडियन हल्ल्यात थायलंडमध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन शेजारील देशांमध्ये संघर्ष का निर्माण झालाय पाहूया. 1100 वर्षांपूर्वीच्या शिवमंदिरामुळे दोन्ही देशात संघर्ष आहे. प्रेहवियर शिवमंदिरामुळे सीमावाद निर्माण झालाय. 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कंबोडियाला मंदिराचा अधिकार देण्यात आला. हा निर्णय अमान्य करत मंदिराच्या आसपासच्या जागेवर थायलंडनं दावा केला. 2008 मध्ये युनेस्कोनं मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला. 2008 ते 2011 मंदिराच्या आसपासच्या भूखंडावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला. वाढत्या सैन्य संघर्षामुळे दोन्ही देशांनी आपल्या राजदूतांना मायदेशी परत बोलावलंय. तसंच थायलंडनं कंबोडिया सोबतच्या सर्व सीमा तात्पुरत्या बंद केल्या. त्यात थायलंड आणि कंबोडिया हे आसियानचे सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणावामुळे आग्नेय आशियात अस्थिरता वाढू शकते, ज्यामुळे भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीवर परिणाम होऊ शकतो. त्यात भारताचे कंबोडियाशी सांस्कृतिक आणि संरक्षण विषयक संबंध आहेत, तर थायलंड बरोबर व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे संघर्ष वाढण्याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशांना संयम राखण्याचं आणि चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. प्रशांत महासागरातील टुवालू देशाचं अस्तित्व धोक्यात आलंय. हा देश समुद्रात लुप्त होण्याची भीती असल्यानं इथल्या नागरिकांनी पलायन करायला सुरुवात केली आहे. जवळपास 5000 लोकांनी व्हिसासाठी अर्ज केलाय. कोणत्या कारणामुळे टुवालूचं अस्तित्व धोक्यात आलंय, पाहूयात हा रिपोर्ट. टुवालू देशातल्या नागरिकांचं पलायन. स्थलांतरासाठी 5000 लोकांनी मागितला व्हिसा. टुवालू देश जगाच्या नकाशावरून गायब होणार. हवामान बदलाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचण्यासाठी पॅसिफिक महासागरातील टुवालू देशातल्या 5000 नागरिकांनी देश सोडून जाण्याची तयारी सुरू केली आहे. इथल्या नागरिकांनी विशेष स्थलांतर व्हिसासाठी अर्ज केलाय. ऑस्ट्रेलियानं देऊ केलेल्या या जगातल्या पहिल्याच प्रकारच्या व्हिसा योजनेमुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या या देशातील नागरिकांना आशेचा किरण दिसलाय. मात्र मर्यादित जागांसाठी आलेल्या अर्जांची संख्या प्रचंड असल्यानं आता कुणाकुणाचं स्थलांतर होणार, हाही प्रश्नच आहे. ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मध्ये दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला टुवालू देश 9 लहान प्रवाळ बेटांवर वसलाय. या देशाची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे त्याची भौगोलिक रचना. टुवालू मधील सर्वोच्च ठिकाण समुद्र सपाटीपासून फक्त 15 फूट उंच आहे, तर देशाची सरासरी उंची केवळ 2 मीटर म्हणजे 6 फूट इतकी आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी सातत्यानं वाढतीये. त्यामुळे पूर आणि वादळांचा धोका प्रचंड वाढलाय. जीव वाचवण्यासाठी टुवालूच्या नागरिकांनी इतर देशांकडे आसरा मागितलाय. त्यासाठी ऑस्ट्रेलियानं पुढाकार घेतलाय. ऑस्ट्रेलियानं व्हिसासाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर 11000 लोकसंख्या असलेल्या टुवालूच्या 5000 नागरिकांनी व्हिसासाठी अर्ज केलाय. एका अभ्यासानुसार 2023 मध्ये टुवालूच्या आसपासच्या समुद्राची पातळी 30 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 6 इंच जास्त होती. 2050 पर्यंत देशाचा बराचसा भूभाग
आणि महत्वाची पायाभूत सुविधा भरतीच्या पाण्याखाली जाण्याचा धोका आहे। त्यामुळे येत्या काही वर्षात टुवालू देश जगाच्या नकाशावरून गायब होण्याची भीती व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता बातमी आहे रशियात झालेल्या एका विमान अपघाताची। रशियामध्ये एक भीषण विमान अपघात झालाय। रशियाच्या अमूर भागात अंगारा एअरलाइन्सचं एक विमान कोसळलं। यात 50 प्रवासी होते। विमानाच्या उड्डाणानंतर काही तासांमध्येच हे विमान रडारवरून गायब झालं होतं। त्यानंतर रशियाच्या अमूर भागात विमानाचे अवशेष आढळून आले। प्लेन क्रॅशमध्ये सर्व 50 प्रवाशांचा मृत्यू झालाय। या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी होते तर 6 चालक दलाचे सदस्य सुद्धा होते। अहमदाबाद दुर्घटनेनंतर ही दुर्घटना घडल्यानं विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये धडकी भरली आहे। तर दुसरीकडे बांगलादेशातही हवाई दलाचं विमान एका शाळेवर कोसळलं। बांगलादेशची राजधानी ढाका इथं सोमवारी ही दुर्घटना घडली। चीनी बनावटीचं हे फायटर जेट होतं। हे विमान ढाक्याच्या माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा परिसरात कोसळलं। या अपघातात 25 जणांचा मृत्यू झालाय। यात बहुतांश शाळकरी मुलं आहेत तर 150हून अधिक जण जखमी झाले। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हवाई दलाचं हे विमान होतं। हे एका शाळेवर कोसळलं आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। आणि आता बातमी आहे पाकिस्तानातून। कर्जाचा डोंगर, महागाई, वाढता दहशतवाद यामुळे पाकिस्तान नेहमीच चर्चेत असतं। मात्र याच पाकिस्तानातल्या एका 18 वर्षांच्या तरुणीनं इतिहास घडवलाय। ही तरुणी पाकिस्तानातली सर्वात तरुण कमर्शियल पायलट ठरली आहे। बुडत्या पाकिस्तानात उडत्या तरुणीचा हा यशस्वी प्रयोग नेमका कसा राहिलाय पाहूया त्या रिपोर्टमधून। पाकिस्तानात 18 वर्षांच्या तरुणीनं रचला इतिहास। मिनले फारुकी बनली सर्वात तरुण पायलट। पाकिस्तानात मिनले फारुकीची चर्चा। पाकिस्तान या देशाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त दहशतवाद। एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे वाढती महागाई आणि तिसरीकडे संपूर्ण देशाला लागलेली दहशतवादाची कीड। यामुळे पाकिस्तानचं नाव संपूर्ण जगभरात बदनाम आहे। त्यामुळे या ठिकाणी एखादी सकारात्मक घटना जरी घडली तरी प्रामाणिक देशवासियांना त्याचं अप्रूप वाटू लागतं। दहशतवादानं पोखरलेल्या याच देशातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे। इथल्या एका 18 वर्षीय तरुणीनं देशातील सर्वात तरुण कमर्शियल पायलट होण्याचा मान पटकावलाय। मिनले फारुकी असं या तरुणीचं नाव आहे। पाकिस्तानातील सर्वात कमी वयाची ती युवा कमर्शियल पायलट बनली आहे। खरं तर पाकिस्तान म्हणजे धर्मांध आणि पुरुष सत्ताक संस्कृती असलेला देश। इथं महिलांवर खूप बंधन आहेत। शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत, अगदी महिलांच्या चालण्या बोलण्यापर्यंत खूप सारी बंधनं आहेत। मात्र यातही मिनले फारुकीनं स्वच्छंदी आयुष्याची वाट निवडत गगन भरारी घेतली आहे। लहानपणी तिला आकाशातून उडणाऱ्या विमानांचं प्रचंड अप्रूप वाटायचं। मोठं झाल्यावर आपणही वैमानिक व्हावं असं तिचं स्वप्न होतं। विशेष म्हणजे मुलगी असूनही तिच्या कुटुंबियांनी तिला साथ दिली आणि कठोर मेहनतीच्या बळावर तिनं आकाशात गरुड झेप घेतली। सध्या पाकिस्तानात तिच्याच नावाची जोरदार चर्चा आहे। पायलट बनण्यासाठी तिनं एकाच वर्षात तब्बल 13 परीक्षा दिल्या आणि त्यात यशही मिळवलं। सगळी आव्हानं पार करत कमर्शियल पायलट होण्याचा मान तिनं पटकावलाय। सध्या ती एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेट करते। भविष्यात तिला एअरलाईन ट्रान्सपोर्ट पायलट बनून मोठमोठी विमानं चालवायची आहेत। मिनलेचा आजवरचा खडतर प्रवास पाहिला तर तिचं हेही स्वप्न पूर्ण होणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता एक वेगळी बातमी। तुम्ही आजवर हवेत उडणारे अनेक ड्रोन पाहिले असतील, पण कधी पाण्याखाली जाणारा ड्रोन पाहिलाय का? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, पाण्यात जाणारा ड्रोन। डेन्मार्कच्या विद्यार्थ्यांनी हा ड्रोन विकसित केलाय। या ड्रोनमुळे वैज्ञानिक जगतात मोठी क्रांती होणार आहे। हवेतून पाण्यात सूर मारणारा ड्रोन।
डेन्मार्कच्या विद्यार्थ्यांनी बनवला हायब्रिड ड्रोन. खोल समुद्रात संशोधन करता येणार. हा आहे पाण्याखाली जाणारा ड्रोन. आपण स्वप्नातही कधी विचार केला नसेल असा वैज्ञानिक चमत्कार या विद्यार्थ्यांनी घडून आणलाय. डेन्मार्कच्या आल्बोर्ग युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांनी एक असा हायब्रिड ड्रोन विकसित केलाय जो केवळ हवेतच उडत नाही तर तितक्याच सहजतेनं पाण्यात पोहू देखील शकतो. पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा. हा ड्रोन एका मोठ्या स्विमिंग पूलाजवळून उड्डाण घेतो आणि काही क्षणातच थेट पाण्याखाली सूर मारतो. पाण्याखाली काही सेकंद फिरल्यानंतर तो पुन्हा वेगानं पाण्याच्या बाहेर झेप घेऊन हवेत उडू लागतो. या ड्रोनची हवेतून पाण्यात आणि पाण्यातून हवेत सहजतेनं जाण्याची क्षमता ही त्याच्या पंखांमध्ये दडली आहे. डेन्मार्कच्या आल्बोर्ग युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांनी हा ड्रोन बनवलाय. आंद्रेई कोपासी, पावेल कोवाल्झिक, क्रिस्तोफ सिरोकी आणि मिकोला झ्विगालो अशी या 4 विद्यार्थ्यांची नावं आहेत. या ड्रोन मध्ये खास प्रकारचे पंख वापरण्यात आले ज्यांच्या पात्यांचे कोन गरजेनुसार बदलता येतात. हवेत उडताना अधिक दाब निर्माण करण्यासाठी आणि ड्रोनला उचलण्यासाठी पात्यांचा कोन जास्त ठेवला जातो, तर पाण्यात जाताना पाण्याचा अडथळा कमी करण्यासाठी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी पात्यांचा कोन कमी केला जातो. या विद्यार्थ्यांची ही कामगिरी पाहून भले भले शास्त्रज्ञही अचंबित झाले. हा ड्रोन हवा आणि पाणी या दोन्ही माध्यमांमध्ये प्रभावीपणे काम करू शकतो. खोल पाण्यात संशोधन करण्यासाठी तसंच पाण्याखालचं विश्व उलगडण्यासाठी भविष्यात हा ड्रोन अतिशय उपयुक्त ठरू शकतो. हे विज्ञान युगातलं क्रांतिकारी पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता कॅन्सर रुग्णांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. भारतात दरवर्षी लाखो लोक कॅन्सरला बळी पडतात. मात्र आता घाबरू नका, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. जीवघेणा कॅन्सर कायमचा हद्दपार होणार आहे. पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. जीवघेणा कॅन्सर हद्दपार होणार. शास्त्रज्ञांनी शोधली कॅन्सरवर लस. लस करणार कॅन्सरच्या ट्यूमरचा खात्मा. जीवघेण्या कॅन्सरचं नाव जरी काढलं तरी अनेकांना धडकी भरते, कारण जगभरात कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतोय. मात्र आता या जीवघेण्या कॅन्सरवरील लस संशोधनात क्रांतिकारी यश मिळालंय. फ्लोरिडा विद्यापीठानं mRNA वर आधारित लसीची यशस्वी चाचणी घेतल्याचं समोर आलंय. कॅन्सरवर इम्युन चेकपॉइंट इनिबिटर इम्युनोथेरपीचा शोध लावण्यात आलाय. या लसीचा उंदरांवर यशस्वी प्रयोग झालाय. mRNA लसीमुळे उंदरांमधल्या कॅन्सरच्या ट्यूमरची वाढ थांबली. लसीमुळे उंदरांमध्ये दीर्घकालीन प्रतिकारशक्ती तयार झाली. संभाव्य युनिव्हर्सल कर्करोगाची लस तयार करण्याचा प्राथमिक टप्पा यशस्वी झालाय. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सर्जरी, रेडिएशन आणि केमोथेरपी सारखे वेदनादायी उपचार करावे लागतात. मात्र आता फ्लोरिडा विद्यापीठानं केलेल्या कॅन्सरवरील संशोधनाच्या यशामुळे पुढील टप्प्यात मानवावर चाचण्या करणं शक्य होणार आहे. तर या लसीचं संशोधन यशस्वी झाल्यास पुढील 5 वर्षांनंतर जीवघेणा कॅन्सर जगातून हद्दपार होणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता अवघ्या 2 मिनिटात आणि 108 रुपयांमध्ये हृदयविकाराचा धोका ओळखता येणार आहे. त्याचं AI मॉडेल लॉन्च करण्यात आलंय. मात्र या चाचण्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये करता येणार आहेत, पाहूयात या रिपोर्टमधून. तंत्रज्ञानाची कमाल, हृदयरोगाचं AI निदान. हृदयविकाराचा धोका 2 मिनिटात ओळखता येणार.
हृदयरोग चाचणीसाठी 108 रुपयांचं शुल्क. हृदयविकाराचा धोका हा आता अगदी 2 मिनिटात ओळखता येणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं एक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात राज्यातील पहिलं AI सक्षम हृदयविकार प्रतिबंधक मॉडेल लॉन्च करण्यात आलं. या मॉडेलची चाचणी कशी करण्यात आली आणि हे तंत्रज्ञान कोणी विकसित केलं पाहूयात. डॉक्टर असिस्टंट अँजाइना XAI असं तंत्रज्ञानाचं पूर्ण नाव. नमन गोसालिया हे अजिना XI तंत्रज्ञानाचे संस्थापक आणि CEO. जसलोक रुग्णालयाकडून देशातील पहिलं अँजिना XAI हे तंत्रज्ञान लॉन्च. 2035 लोकांवर या तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करण्यात आला. 62% लोक हृदयरोगाच्या उच्च जोखीम श्रेणीत, 3 ते 5% लोक कमी जोखीम श्रेणीत, उर्वरित लोक मध्यम जोखीम श्रेणीत आढळले. दरम्यान या AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण नुकसान सुरू होण्यापूर्वीच जोखीम रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो. लवकरच सरकारी रुग्णालयातही हे सुरू होणार आहे आणि यासाठी फक्त 108 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे फक्त 108 रुपयात सामान्य माणसाला हृदयविकाराचा धोका ओळखता येणार आहे. हे तंत्रज्ञान रुग्णांच्या सेवेत कधी उपलब्ध होईल याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मद्यप्रेमींसाठी हा एक ब्रँडेड आणि सुखद धक्का आहे. स्कॉचचा पेग आता तुमच्या खिशाला परवडणारा ठरणार आहे. तो कसा? कारण विदेशी दारू स्वस्त होणार आहे. काय आहे त्यामागचं कारण? चला पाहूयात. विदेशी दारू होणार स्वस्त. स्कॉच विस्कीचा टॅक्स थेट निम्मा. गोव्याच्या दरात मिळणार दारू. गटारीच्या मुहूर्तावर मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. इम्पोर्टेड स्कॉच आता स्वस्त झाली आहे. त्यामुळे घरबसल्या ब्रिटनची विदेशी स्कॉच खिशाला परवडणाऱ्या दरात मिळणार आहे. मद्याच्या दरानं टेन्शन वाढवलेल्या मद्यप्रेमींना मोदींनी मोठा दिलासा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान भारत ब्रिटन FTA करार झालाय. या कराराचा एक भाग म्हणून स्कॉच आणि विस्कीच्या मद्यावरील कर थेट निम्म्यानं कमी झालाय. सध्या या दारूवर 150% आयात कर. पहिल्या टप्प्यात आयात कर 75% इतका कमी. 10 वर्षात 40% करात कपात. भारत ही मद्य क्षेत्रातली जगातील 3री मोठी बाजारपेठ आहे. देशांतर्गत विदेशी मद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे करावरील कपात मद्यप्रेमींसाठी मोठा दिलासा देणारी नक्कीच ठरेल आणि यामुळे देशात मोठी गुंतवणूक येईल असाही दावा करण्यात आलाय. मात्र विदेशी दारूचे दर परवडत नसताना अनेकांनी देशीला आपलीशी केलेली असताना आता मात्र अनेक देशी दारूचे ब्रँड बाजारातही आले. मात्र या करारामुळे देशी दारूचा ब्रँड टिकवण्यासाठी त्यांनाही तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागेल, हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इतरही जगभरातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटलांटाकडे उड्डाण करणाऱ्या बोईंगच्या 777 विमानाच्या इंजिनाला आग लागली, ज्यामुळे विमानाला लॉस एंजेलिस विमानतळावर परतावं लागलं. या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
तर इटलीच्या ब्रेशियाजवळ विमान कोसळले. रस्त्याच्या मधोमध विमान कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय. हे विमान छोटं होतं. विमान नियंत्रणाबाहेर गेल्यानं पायलट आणि एका प्रवाशाचा जळून मृत्यू झालाय. रस्त्यावर विमान कोसळलं त्यावेळी गाड्या जात होत्या, मात्र या गाड्या थोडक्यात वाचल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध हे विमान पडल्यानं आणखी मोठी दुर्घटना टळली आहे. इंडोनेशियात सुलावेसी बेटावर एका प्रवासी बोटीला आग लागली. या आगीत एका गर्भवती महिलेसह 5 जणांचा मृत्यू झालाय. वेळीच बचाव कार्य सुरू करण्यात आल्यामुळे 280हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय. ही आग प्रचंड भीषण होती, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशीर झाला. मात्र त्यापूर्वी जवळपास 280 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं. चीनने एक असा रोबो तयार केलाय जो स्वतःची बॅटरी स्वतःच बदलतो आणि 24 तास काम करतो. चीनच्या युबीटेक कंपनीनं वॉकर S2 नावाचा हा रोबो बनवलाय. त्याची उंची 5 फूट 3 इंच असून तो जवळपास 43 किलो वजनाचा आहे. त्याचा आकार आणि वजन एखाद्या सामान्य प्रौढ व्यक्तीसारखा आहे. हा रोबो 48 व्होल्ट लिथियम बॅटरी आणि ड्युअल बॅटरी प्रणालीवर चालतो. एकदा चार्ज केल्यानंतर तो 2 तास चालू शकतो. त्याची बॅटरी पूर्णपणे संपल्यानंतर पुन्हा चार्ज होण्यासाठी 90 मिनिटं लागतात. मात्र हा रोबो स्वतःची बॅटरी स्वतःच बदलतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामा यांच्या अटकेचा AI व्हिडिओ पोस्ट केलाय. ओव्हल ऑफिसमध्ये FBIच्या अधिकाऱ्यांना ओबामा यांनी अटक केल्याचं व्हिडिओत दिसतंय. तुलसी गॅबॉर्ड यांनी ओबामा प्रशासनावर आरोप केल्यानंतर हा व्हिडिओ समोर आलाय. भारत चीनमधील नोकऱ्या बंद करा असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. अमेरिकन टेक कंपन्यांना हा इशारा दिलाय. भारत आणि चीनमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याऐवजी अमेरिकेत कर्मचारी भरतीला प्राधान्य देण्याचं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. ट्रम्प यांनी जागतिकीकरण संपवण्याची गरज व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी टेक उद्योगाच्या जागतिक कामकाजावर थेट हल्ला चढवलाय. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.